आणि आता बातमी आहे ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकार, उद्योगपती आणि कलाकारांनी केलेल्या एका युतीची। CSR म्हणजे सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटीजच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 1000 गावांचा कायापालट करण्यात येणार आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दिग्गज उद्योगपतींची बैठक पार पडली। या बैठकीला रतन टाटा, आनंद महिंद्रा, अमिताभ बच्चन यांच्यासारखी मोठी मंडळी उपस्थित होती। गावांचा कायापालट करण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे। CSRच्या माध्यमातून कायापालट करण्यात येणाऱ्या गावांमध्ये 50% गावांची निवड ही सरकारकडून करण्यात येणार आहे। त्यात आदिवासी गावांचा प्रामुख्याने समावेश करण्यात येईल। अमिताभ बच्चन या योजनेचे ब्रँड अँबॅसेडर असतील। कॉर्पोरेट्स देखील CSR इनिशिएटिव्हच्या अंतर्गत खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत। सरकार काम करतायत, NGOs काम करतायत। तर आम्ही या सगळ्यांचे जे काही प्रयत्न आहेत हे एकत्रित आणू शकू का? त्यांचे रिसोर्सेस असतील, त्यांचे नॉलेज असेल, त्यांच्याकडे जी टेक्नॉलॉजी असेल, या सगळ्या गोष्टी एकत्रित आणून त्या माध्यमातून 1000 विलेजेसमध्ये ट्रान्सफॉर्मेशन कसं करता येईल आणि त्याचं मॉडेल कसं तयार करता येईल या संदर्भात एक विचार यामध्ये झाला। And so the Tata Trusts are very proud to be a part of this and a partner with you. And I believe this is going to transform Maharashtra's hinterland in a manner that is far greater than we could have imagined. The wonderful thing here is that the plan is to do it with the involvement of the rural community, not to impose or to mandate anything on them, but to motivate the community to transform themselves. And I think it's a wonderful initiative that you're taking, and I applaud you on that. There are some many eminent thoughts and processes and people that have just discussed the initiative by the Chief Minister, but I do feel that awareness and communication is also an important element, and that is where I have volunteered to give my services. If my face and if my voice can make the people aware of what the Chief Minister has initiated, and if it can be converted into his vision, I would be most happy person. Thank you.